हॅलो फ्रेंड्स, आपण इयत्ता 12वी इंग्लिश विषयाची क्वेश्चन बँक सोडवत आहोत आणि विद्यार्थ्यांनो, आज आपण साइन ऑफ 4 या लेसनवर आधारित क्वेश्चन बँक सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो, यामध्ये टोटल 18 क्वेश्चन आहेत. तर मी ते 9 आणि 9 अशा दोन भागात विभाजित केले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 9 क्वेश्चनची आन्सर्स समजून घेऊया. तर सुरू करूया. Question number 1. The reception of a sixth pulse helps the story to move forward by providing some connection with the other happenings. Illustrate. तर रिसेप्शन म्हणजे 6 पल्स म्हणजे मोती, की 6 मोती मिळाल्यानंतर कथा कशी पुढे सरकते आणि कथेमध्ये कुठल्या घटना घडतात ते आपल्याला 50 शब्दात लिहायचं आहे. प्रश्न हा फार जेनरिक असल्यामुळे उत्तर 50 शब्दात लिहिणं फार कठीण आहे. तर साधारणतः 228 ते 230 वर्ड मध्ये आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे. तर बघूया काय लिहायचं ते. मेरी हॅज स्टार्टेड रिसिव्हिंग अ पर्ल इन द मेल फ्रॉम अन अनॉनिमस बेनफॅक्टर. बेनफॅक्टर म्हणजे हितचिंतक. की मेरी मॉस्टन हिला मोती मिळू लागतात एका पत्र व्यवहाराच्या माध्यमातून. 1 per year since 1882 and after answering an anonymous newspaper query inquiring for her. की 1882 पासून तिला एक मोती मिळू लागतो जेव्हा एका वर्तमानपत्रात तिचा पत्ता मागणारी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली असते. तर ती त्या वर्तमानपत्राला रिप्लाय करते आणि तिचा ॲड्रेस देते. ॲड्रेस दिल्यानंतर तिला ते मोती मिळू लागतात. Since then every year upon the same date she is receiving the box containing a pearl. आणि आपण बघितलं की दरवर्षी तिला मोती मिळू लागतात. पण काय होतं, 6व्या पर्ल बरोबर she got a letter asking to meet at a Lyceum theater in the evening. आणि 6वा मोती जेव्हा तिला मिळतो तेव्हा त्याबरोबर एक पत्रही मिळतं आणि लायसियम थिएटर जवळ येण्यास सांगितलं जातं. Also advise her that she can bring 2 friends along with her if she feels distrustful, and also said that you are a wronged woman and shall have a justice. आणि तू तुझ्या 2 मित्रांना तुझ्या बरोबर आणू शकतो जर तुझा या पत्रावर विश्वास नसेल तर, आणि तुझ्या बरोबर अन्याय झाला आहे आणि तुला न्याय मिळाला पाहिजे असाही उल्लेख त्यामध्ये असतो. आणि हे झाल्यानंतर ती होम्सला भेटायला जाते, डिटेक्टिव्ह होम्स. शी एक्सप्लेन ऑल द स्टोरी टू होम्स अँड आस्क देम टू जॉईन हर इन द इव्हिनिंग. आणि त्यानंतर मेरी मॉस्टन संपूर्ण घटना तिच्या वडिलांबरोबर झालेली घटना, तिचे वडील कसे डिसॅपियर झाले, गायब झाले आणि त्यांचा तपास कसा लागला नाही इथपासून ती सर्व सांगते. त्यानंतर वर्तमानपत्रात ऍड कशी येते हे सर्व डिटेलमध्ये होम्सला सांगते आणि होम्स लगेच कामाला सुरुवात करतो. Holmes visited the library and seen the old file of Times and found that there is a connection between Major Sholto's death, who is only friend of Mary's father in London, and the mysterious pearl. आणि डिटेक्टिव्ह होम्स एकदम शार्प असतो. तो लगेच कामाला सुरुवात करतो आणि तो एका लायब्ररीत जाऊन जुने टाइम्स मॅगझिन बघतो, ज्यामध्ये त्याला मेजर शॉल्टो हे मेरी मॉस्टनच्या वडिलांचे फ्रेंड असतात, जे की बॉम्बे रेजिमेंटरी मध्ये बरोबर त्यांनी काम केलेलं असतं आणि त्यांचा मृत्यू झालेला त्यांना दिसला आणि तोही 1882 साली. आणि त्यानंतर होम्स असा निष्कर्ष काढता की देर मस्ट बी अ कनेक्शन बिटवीन मेजर शॉल्टोज डेथ अँड धिस मिस्टिरियस पर्ल. देन इन द इव्हिनिंग नंतर काय होतं, ते तयारी करतात आणि संध्याकाळी लायसियम थिएटरमध्ये जातात. फ्रॉम देअर दे आर whisked away in a darkened carriage to a strange house where they met a Thaddeus Sholto. आणि त्यानंतर लायसियम थिएटरवर पोहोचल्यानंतर त्यांना लगेच एका गाडीत बसवलं जातं, एका अंधाऱ्या गाडीमध्ये. कॅरेज म्हणजे एखादी घोडागाडी म्हणूया आपण. आणि एका अननोन आणि स्ट्रेंज हाऊसकडे त्यांना घेऊन जातो, ज्यांना तिथं थॅड्यूस शॉल्टो भेटतो. आता हा थॅड्यूस शॉल्टो असतो मेजर शॉल्टोचा मुलगा आणि तो काय सांगतो बघा. ही रिव्हील्स दॅट नॉट ओनली has Mary's father died but also she is a partial heir to a great hidden treasure. आणि तो काय सांगतो की मेरीचे वडील मृत पावलेले आहे आणि तिला जे काही एक मोती मिळतो जो एका हिडन ट्रेजर चा भाग होता, ती त्याची पार्शियल हेअर म्हणजे
तिचा त्यावर दावा आहे असं तो त्यांना सांगतो. ही ऑल्सो एक्सप्लेन दॅट मेजर शॉल्टो इज अंडर अ मेंटल ट्रॉमा ऑफ अ वुडन लेग मॅन. आणि तो असंही सांगतो की त्याचे वडील जे मेजर शॉल्टो हे एका मेंटल ट्रॉमामध्ये होते आणि एका वुडन लेग माणसाला ते बघून बोलायचे. आणि ऑन डेथबेड बिफोर टेलिंग द ट्रेजर्स लोकेशन ही डाईड विथ अ फॅटल हार्ट अटॅक. आणि जेव्हा ते मृत्यूशय्येवर असताना त्या खजिन्याचं लोकेशन सांगण्या अगोदरच त्यांना एक सिव्हिअर हार्ट अटॅक येतो अशी ही माहिती थेडियोस शॉल्टो डिटेक्टिव्ह होम्सला देतो. अँड द नेक्स्ट मॉर्निंग अ नोट वॉज फाउंड अफिक्स टू द बॉडी. इट रीड्स साइन ऑफ फोर. क्वेश्चन नंबर 2 आहे डिस्क्राईब द डिझायर्ड डेस्टिनेशन ऑफ द पार्टीज इन युअर वर्ड्स बाय प्रोव्हाइडिंग सम डिटेल्स. आता विद्यार्थ्यांना डेस्टिनेशन म्हणजे असं मेजर ठिकाण. आपण आता डेस्टिनेशन मॅरेज ऐकतो त्याप्रमाणे ह्या लेसन मध्ये आलेल्या डेस्टिनेशन बद्दल लिहायचं आहे. उत्तर खूप मोठंही असू शकतं विद्यार्थ्यांनो. तर आन्सर देण्यासाठी मी अंदमान आयलँड, आग्रा, लँगहॅम हॉटेल, लंडन अँड एडिनबर्ग या 4 ठिकाणांचा उल्लेख केला आहे. 2 भारतातले आणि 2 भारताबाहेरचे. तर बघूया आन्सर कसं लिहायचं ते. मेजर शॉल्टो अँड मिस मेरीज फादर वॉज वर्किंग टुगेदर ॲज अ कमांड ऑफ द ट्रूप ॲट अंदमान आयलँड्स. की मेजर शॉल्टो आणि मिस मेरीज फादर हे दोघे जण अंदमान आयलँडवर बरोबर काम करत होते. टोंगा ह्या स्टोरीमधील एक व्यक्ती आहे टोंगा नावाचा, तो नेटिव्ह ऑफ धिस आइसलँड असतो. त्याच्यानंतर जोनाथन स्मॉल जो विलन आहे या स्टोरी मधला, ही गॉट अ पिनल सर्व्हिट्यूड ऑन अंदमान आयलँड फॉर अ मर्डर ऑफ अ वेल्दी शेख सर्वंट. त्यानंतर आग्रा, द थीम ऑफ द नॉवेल रिव्हॉल्व्स अराउंड द आग्रा ट्रेजर. आणि ह्या गोष्टीची सर्व जी थीम आहे, मध्यवर्ती कल्पना आहे, ती ह्या आग्रा ट्रेजर भोवतीच फिरते. आग्र्याचा खजिना. थ्रूआउट द स्टोरी द अपीयरन्स ऑफ द ट्रेजर लीड्स टू अ ट्रॅजिक चेंजेस इन द लाईव्ह ऑफ द कॅरेक्टर्स. आणि ह्या पूर्ण स्टोरीमध्ये जे ट्रेजर या एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन त्यांच्या कॅरेक्टरमध्ये कसा बदल घडला आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. जोनाथन स्मॉल वॉज अ गेटकीपर ऑफ आग्रा फोर्ट्रेस. आणि जोनाथन स्मॉल हा जो विलन असतो तो आग्रा किल्ल्यावर एक गेटकीपर म्हणून काम करतो. अँड ही अलॉंग विथ अरब गार्ड्स रॉब द सर्वंट ऑफ अ वेल्दी शेख अँड हिट द ट्रेजर. आणि तो अरब गार्ड बरोबर संगनमत करून एका वेल्दी शेखच्या एका सर्वंटला मारून तो खजिना लुटतात आणि आग्र्यामध्येच एका ठिकाणी लपवून ठेवतात. लँगहॅम हॉटेल, लंडन. In December 1878, Mary's father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet in this hotel. ह्या हॉटेलचा जो उल्लेख आहे जिथं मेरीचे वडील थांबलेले असतात आणि मेरीला भेटण्यासाठी इथे बोलावतात. त्याच्यानंतर एडिनबर्ग. विद्यार्थ्यांनो, एडिनबर्ग हे एक हॉस्टेल आहे जिथे मेरी मॉस्टन वयाच्या 17व्या वर्षापर्यंत शिकते. क्वेश्चन नंबर 3. राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ अ शेरलॅक होम्स ॲज अ प्रोफेशनल डिटेक्टिव्ह. की शेरलॅक होम्स हा एक प्रोफेशनल डिटेक्टिव्ह कसा आहे ते तुम्हाला आता लिहायचं आहे. तर बघूया आन्सर कसं लिहायचं ते. द मेन कॅरेक्टर इन द नॉवेल इज द प्रायव्हेट डिटेक्टिव्ह द शेरलॉक होम्स. He is presented through the viewpoint of his friend Dr. Watson, the narrator of the story. आणि विद्यार्थ्यांनो, साइन ऑफ 4 ही डॉक्टर वॅटसन ॲज अ नरेटर लिहिलेली आहे. आणि तेच शेरलॅक होम्सचं कॅरेक्टर कसं आहे ते आपल्याला दाखवतात. वॅटसन डिस्क्राइब्स हिम ॲज अ शार्प अँड हायली इंटेलिजंट इंडिव्हिज्युअल. वॅटसन सांगतात की ते अतिशय मायनस शार्प आणि इंटेलिजंट होते. होम्स इज नोन फॉर हिज प्रोफिशियन्सी विथ ऑब्झर्वेशन, डिडक्शन, फॉरेन्सिक सायन्स, लॉजिकल रिझनिंग स्किल्स अँड मेथॉडिकल इन हिज अप्रोच. आणि एक प्रॉपर कामाची त्यांची मेथड होती. होम्स टेक्स ग्रेट प्लेजर इन सॉल्विंग मिस्ट्रीज अँड आउटविटिंग अदर्स. आणि होम्स असे डिटेक्टिव्ह होते की त्यांनी खूप अशा मिस्ट्रीज म्हणजे रहस्य शोधण्यास मदत केली आहे आणि ते बुद्धिचातुर्याने कोणावरही मात करत असे. आउटविटिंग अदर्स. ॲट फर्स्ट ही चेक द हँडरायटिंग, स्टडी of all letters and try to understand the character of the person who is sending a rare pearl to Miss Mary. जेव्हा
मेरी मॉस्टन ते लेटर्स होम्सला दाखवतात. ते सर्व लेटर्स मध्ये लिहिलेले तिचा ऍड्रेस आणि ते लिहिलेला मजकूर तपासून बघतात आणि तो एकाच व्यक्तीने लिहिला आहे का हे सर्वप्रथम तो पडताळून बघतो. ही ऑल्सो को रिलेटेड द मर्डर ऑफ द मेजर शाल्टो अँड मिस्ट्रियस पर्ल इन फर्स्ट अटेम्प्ट. आणि तो पहिल्याच प्रयत्नात की मेजर शॉल्टोचा मृत्यू आणि या रहस्यमय मोत्याचा काहीतरी संबंध आहे हे पहिल्यांदाच कोरिलेट करतो. One incident proves his sharp memory. When he has taken through a darkened carriage to a mysterious location, he remembered all the location name without error. आणि जेव्हा एका अंधाऱ्या कॅरेज मधून रात्रीच्या वेळ दाट धुक्यातून त्यांना घेऊन जातो, तो त्या घोडागाडीच्या ज्या लोकेशन वरनं त्याच्या दिशेवरनं ते कुठे चालले आहे हे गाडीत बसूनच ओळखू शकतो. In this story, he correctly determined how Jonathan Small and Tonga stole the Agra treasure from Sholto's house and responsible for Bartholomew's murder. आणि ते जेव्हा बार्थोलोम्यूचा मृत्यू होतो तिथील मिळालेल्या सुगाव्यावरून जोनाथन स्मॉल आणि टोंगा यांनीच तो खजिना पळवला आहे हेही तिथेच सांगतो. ही ऑल्सो हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ जस्टिस. आणि त्याला स्ट्रॉंग सेन्स ऑफ जस्टिस म्हणजे न्याय मिळवून द्यायचा असतो. ॲट द एंड ऑफ द नॉवेल ही एनकरेजेस जोनाथन स्मॉल टू टेल द ट्रूथ सो दॅट ही इज नॉट रॉंगली अक्यूज ऑफ शॉल्टोज मर्डर. आणि शेवटी तो जोनाथन स्मॉल या विलनला पूर्ण घडलेला किस्सा सांगायला लावतो. त्यामुळे त्याला शॉल्टोच्या मर्डरसाठी अटक झाली नसती कारण तो मर्डर केलेला असतो टोंगा या शॉल्टोच्या सहकार्याने. क्वेश्चन नंबर 4. कंपेअर द थॉट प्रोसेस ऑफ होम्स अँड डॉक्टर वॅटसन इन हँडलिंग द केस. की होम्स आणि डॉक्टर वॅटसन हे दोघं वेगवेगळे व्यक्तिमत्व आहे आणि ते दोघेही केस वेगवेगळ्या प्रकारे कसे हँडल करतात हे आपण आता यातून बघूया. वॅटसन इज प्रेझेंटेड टू अस इन द साइन ऑफ वॉर ॲज अ रोमॅन्टिक अँड इमोशनल पर्सन. आपण बघितलं वॅटसन हा रोमॅन्टिक आणि खूप इमोशनल पर्सन आहे. होम्स ऑन द अदर हँड शोन ॲज अ प्युअरली अँड सोलली अ लॉजिकल पर्सन. आणि होम्स हा अतिशय लॉजिकल पर्सन, लॉजिकल विचार करणारा व्यक्ती दाखविलेला आहे. वॅटसन इज मोर इमोशनल दॅन होम्स. ही इज युसलेस वेन इट कम्स टू सॉल्विंग द ट्रेजर्स मिस्ट्री. But Watson is giving a much needed emotional support to Holmes to solve this case. की जर ही केस जर आपण वॅटसनला हँडल करायला दिली असती तर त्याला हे झालंच नसतं. पण वॅटसन त्याच्या होम्सच्या मित्राच्या नात्याने त्याला चांगला इमोशनल सपोर्ट दिला आणि होम्सला केस सोडवण्यासाठी मदत केली. मिस मॉस्टन केम टू होम्स हाऊस टू एक्सप्लेन हर केस. आणि जेव्हा मिस मॉस्टन होम्सच्या घरी तिची केस झालेली घटना सांगण्यासाठी आली तेव्हा काय घडतं बघूया. तेव्हा हिअर वॅटसन बिझी टू सी हर आउटसाइड अपिअरन्स अँड नॉट लिसन केअरफुली व्हॉट मॉस्टन इज सेईंग. आणि वॅटसन हे तिच्याकडे तिचं आउटसाइड अपिअरन्स कसं आहे हे बघण्यातच वेळ घालवतो. परंतु होम्स ऑन द अदर हँड काय करतो ते बघा. होम्स लिसन इट केअरफुली अँड ऑल्सो क्युरियसली आस्क मोर इन्फॉर्मेशन अबाउट द केस टू अंडरस्टँड इट मोर. आणि होम्स तिला वेगवेगळे प्रश्न विचारून केस जाणून घेण्यास इंटरेस्ट दाखवत होता. फॉर होम्स अ क्लायंट इज अ मेअर युनिट, a factor in a problem. As per him, the emotional qualities are antagonistic to clear reasoning. आणि होम्ससाठी ग्राहक निव्वळ एक एकक आहे आणि समस्येतील एक घटक, अ फॅक्टर इन अ प्रॉब्लेम. त्याच्यानुसार भावनिक गुण, एखाद्याशी भावनिक जर आपण जोडलं गेलो तर आपल्याला तर्कसंगत विचार करण्यास ते विरोधी असतात, असं त्याचं ठाम मत होतं. क्वेश्चन नंबर 5. नरेट द केस ऑफ मिस मॉस्टन इन युअर ओन वर्ड्स. तर बघूया मिस मॉस्टन बरोबर काय दुर्घटना घडली ते. According to Mary, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet him at a Langham Hotel in London. की 1878 साली तिचे वडील लंडनच्या लँगहॅम हॉटेलमध्ये उतरतात आणि तिला टेलिग्राफ करतात. तेव्हा ती एडिनबर्ग येथे हॉस्टेलवर शिकत असते की बेटी मला भेटायला तू लँगहॅम हॉटेलला ये म्हणून.
When Mary arrives at the hotel, she was told that her father had gone outside the previous night and not returned. आणि जेव्हा ती घाईघाईने हॉटेलवर वडिलांना भेटण्यासाठी पोहोचते तर तिला तिथे कळतं की तिचे वडील हॉटेलमधून कोणाला तरी भेटण्यासाठी बाहेर गेले आणि रात्री परत आलेलेच नाही. डिस्पाइट ऑल एफर्ट्स नो ट्रेसेस वॉज एव्हर फाउंड ऑफ हिम. आणि त्यानंतर कितीही प्रयत्न करून मेरीचे वडील कुठं गेले ते काही कळालंच नाही. मेरी कॉन्टॅक्टेड हर फादर्स ओनली फ्रेंड मेजर शॉल्टो हू वॉज इन द सेम रेजिमेंट अँड हॅड सिन्स रिटायर्ड टू इंग्लंड बट ही डिनाईड नोविंग हर फादर हॅड रिटर्न. आणि तिचे एकमेव वडिलांचे जे मित्र असतात मेजर शॉल्टो यांनाही ती कॉन्टॅक्ट करते जे इंग्लंडमध्येच असतात, परंतु ते सांगतात की ते आल्याचं मला काहीही माहीत नाही म्हणून. त्यानंतर द सेकंड पझल इज दॅट शी हॅज रिसिव्ड 6 pearls in the mail from an anonymous benefactor, one per year since 1882, after answering an anonymous newspaper query inquiring for her. आणि तिला एक 6 मोती मिळू लागतात केव्हा, जेव्हा एका वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीला तिने तिचा ॲड्रेस शेअर केला होता. With the last pearl, she had received a letter remarking that she has been wronged and asking for a meeting. आणि शेवटच्या मोत्याबरोबर तिला एक पत्र मिळालं ज्यामध्ये उल्लेख होता की तिच्यावर अन्याय झाला आहे आणि तिला भेटण्यासाठी बोलावण्यात येतं. आता मेरी वॉन्ट टू फाइंड आउट द टू आन्सर फ्रॉम द डिटेक्टिव्ह होम्स. आणि त्यानंतर ती डिटेक्टिव्ह होम्सला मदत मागण्यासाठी जाते. तर तिला काय डिटेक्टिव्ह होम्सकडनं अपेक्षा होती की वेदर हिज फादर इज अलाइव्ह ऑर डेड अँड मिस्ट्री बिहाइंड द अनॉनिमस सेंडर ऑफ द पर्ल. आणि म्हणून ती होम्सकडे मदत मागण्यासाठी जाते अशी ती त्याची कैफियत होम्स समोर मांडते. क्वेश्चन नंबर 6. शेरलॉक होम्स डिड्यूस फॅक्ट फ्रॉम द बॅक फाइल्स ऑफ द टाइम जस्टिफाय बाय प्रोव्हाइडिंग फ्यू डिटेल्स. की शेरलॉक होम्स टाइम्स मॅगझिनच्या काही बॅक फाइल्स बघतो आणि काय निष्कर्ष काढतो त्यावर आपल्याला आता उत्तर लिहायचं आहे. तर बघा आन्सर कसं लिहायचं ते. मेरी मॉस्टन पुट हर केस इन फ्रंट ऑफ अ डिटेक्टिव्ह होम्स. आपण बघितलं की मेरी मॉस्टन संपूर्णपणे घडलेला घटनाक्रम डिटेक्टिव्ह होम्सला सांगते. होम्स इमिजिएटली स्टार्टेड वर्किंग ऑन इट. आणि होम्स लगेचच कामाला सुरुवात करतो. ही वेंट आउटसाइड अँड फाउंड ऑन कन्सल्टिंग द बॅक फाइल्स ऑफ द टाइम्स दॅट अ मेजर शॉल्टो ऑफ अप्पर नॉर्वर्ड लेट ऑफ 34th बॉम्बे इन्फंट्री डाईड अपॉन द 28th एप्रिल ऑफ 1882. आणि त्याला जेव्हा ते जुने वर्तमानपत्र बघतो तेव्हाच्या आत्ताच्या काळात इंटरनेट नव्हतं की तो इंटरनेटवर शोधेल. तो त्या लायब्ररीत जाऊन जुने पेपर शोधून काढतो आणि त्याला मिळतं की 28 एप्रिल 1882 साली मेजर शॉल्टोचा मृत्यू झाला. आणि मेजर शॉल्टो हे मेरी मॉस्टनच्या वडिलांचे मित्र होते. फ्रॉम द अबव होम्स डिराइव्स कनेक्शन बिटवीन द मेजर शॉल्टोज डेथ अँड दिस मिस्ट्रियस पर्ल. Because within a week of Major Sholto's death, Mary started receiving a valuable present. की तिच्या मेजर शॉल्टोच्या डेथ नंतर लगेचच तिला एक मोती कसा काय मिळू लागतो. आणि म्हणून होम्स कनेक्शन काढतो मेजर शॉल्टोचा डेथ आणि ह्या मिस्टरियस पर्ल बरोबर. अँड अबव ऑल मेजर शॉल्टो इज द ओनली पर्सन इन लंडन टू हुम मेरीज फादर व्हिजिट इज पॉसिबल. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे की ते एकमेव पर्सन असू शकतात ज्यांच्याशी मेरीचे वडील भेटले असू शकते. अँड ऑल्सो एस्टिमेटेड दॅट शॉल्टोज हेअर नोज समथिंग ऑफ द पर्ल मिस्ट्री अँड दे डिझायर्स टू मेक कॉम्पेन्सेशन टू मिस मॉस्टन. आणि शॉल्टोच्या वारसदारांना ह्या मोत्याच्या रहस्याबद्दल काहीतरी माहिती आहे आणि त्यांना त्या बदल्यात तिचा आता कॉम्पेन्सेशन तिला द्यायचं आहे. कॉम्पेन्सेशन म्हणजे तिचा जो काही त्या खजिन्यावर अधिकार होता त्या बदल्यात तिला मोबदला त्यांना द्यायचा होता. Question number 7. You are a wronged woman and shall have justice. Interpret the statement to highlight the conflict in Miss Mostyn's mind. की तू एक तुझ्यावर अन्याय झाला आहे आणि तुला जस्टिस द्यायचं आहे असं लेटर जेव्हा मेरी मॉस्टनला मिळतं तेव्हा तिच्या मनामध्ये काय खळबळ माजली त्यावर आपण आता याचा आन्सर लिहायचा आहे. मेरी हॅज रिसिव्ड अ लेटर फ्रॉम द अनॉनिमस सेंडर रिक्वेस्टिंग हर टू मीट आउटसाइड द लायसियम थिएटर. द लेटर डिस्क्राइब्ड हर ॲज अ रॉंग वुमन अँड नीड जस्टिस.
तर त्यानंतर तिच्या मनात काय होतं, व्हॉट रॉंग इट रिफर्स, की ह्या पत्रामध्ये काय रॉंग झालेला आहे याचा उल्लेख असू शकतो. व्हॉट इनजस्टिस हॅपन्ड विथ मी, माझ्यावर कुठला अन्याय झाला आहे. इज दिस रिलेटेड टू पर्ल, की ह्या मोत्याशी काहीतरी याचा संबंध आहे का. इज इट रिलेटेड टू माय फादर्स disappearance from Langham Hotel, whether my father is alive or dead, whether I should meet the unknown person or not, any risk for me. असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येतात. शी फाइंड हरसेल्फ इन अ स्ट्रेंज सिच्युएशन. शी फील्स व्हेरी अनफॉर्च्युनेट दॅट शी हॅड मिस द लास्ट विजिट ऑफ हर फादर. आणि या सर्वांमुळे तिला तिच्या वडिलांचं आठवू लागतं आणि त्यामुळे तिला एक अनफॉर्च्युनेट वाटतं की तिच्या वडिलांची शेवटची भेट तिच्याशी झाली नाही. शी कॅन फाइंड द आन्सर्स फॉर ऑल दीज क्वेश्चन इफ शी मीट्स दॅट अननोन पर्सन. आणि तिला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जर ती त्या माणसाला, ज्याने तिला पत्र पाठवून भेटण्यास विनंती केली, त्या माणसात जर ती भेटली तर तिला ते मिळू शकत होते. आणि सो फायनली शी डिसाइडेड टू मीट डिटेक्टिव्ह होम्स अँड टेक हिज सपोर्ट टू रिझॉल्व दिस मिस्ट्री. आणि म्हणूनच ती डिटेक्टिव्ह होमकडे जाऊन ही तिची कैफियत मांडते आणि त्याच्याकडे सपोर्ट मागते की मला ही मिस्ट्री, हे रहस्य उलगडण्यास मदत करा. Question number 8. Dr. Watson reflect Miss Mostyn's state of mind, discuss with some examples. तर विद्यार्थ्यांनो बघा आन्सर. डॉक्टर वॅटसन इज द नरेटर ऑफ द स्टोरी. हे आपण पहिल्यांदाच बघितलं आहे आणि ते मिस मॉस्टनचं स्टेट ऑफ माइंड कसं सांगतात ते आता आपण बघतो आहे. Dr. Watson described Miss Mostyn in a difficult situation. She is a nervous and uneasy state of mind due to uncertain events. की ते एका अवघड परिस्थितीमध्ये आहे. शी इज नर्वस, ती गोंधळलेली आहे. तिच्या आयुष्यात घडलेल्या अनसर्टन इव्हेंट्समुळे, तिच्या वडिलांचा झालेला मृत्यू, तिला मिळत असलेले रहस्यमय मोती आणि आता 6व्या मोत्याबरोबर आलेलं एक पत्र, यामुळे ती गोंधळून गेलेली आहे. वॅटसन डिस्क्राइब इन अ पॅराग्राफ दॅट हर लिप ट्रेम्बल्ड, हर हँड क्विवर्ड अँड शी शोड एव्हरी साइन ऑफ इंटेन्स इनवर्ड ॲजिटेशन. की तिचे ओठ थरथरत होते, तिचे हात थरथरत होते जेव्हा ती होम्सला तिची कैफियत मांडत होती आणि तिच्या मनामध्ये चाललेली घालमेल सुद्धा यातून दिसत होती. After her visit, Watson started thinking about her smiles, the deep, rich tones of her voice, the strange mystery which overhung her life. आणि ती गेल्यानंतर वॅटसन तिच्या स्माईल बद्दल, तिच्या आवाजाबद्दल आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या मिस्ट्री बद्दल विचार करू लागतो. वेन दे स्टार्टेड ऑफ टुवर्ड्स लायसियम थिएटर, आणि संध्याकाळी जेव्हा ते तिघेही लायसियम थिएटरकडे निघतात तेव्हा वॅटसन डिस्क्राईब हर सेन्सिटिव्ह फेस ॲज अ कंपोज्ड बट पेल. तिचा चेहरा कंपोज, स्थितप्रज्ञता आणि पेल म्हणजे पण निस्तेज दिसत होता. शी ऑल्सो गेट डिप्रेस ड्यू टू मिस्ट्रियस नेचर ऑफ देअर मिशन. आणि ते कुठं चालले होते ते काहीही माहीत नसल्यामुळे ती परत एकदा डिप्रेस झालेली होती, असं वॅटसन लिहितो. क्वेश्चन नंबर 9. होम्स हॅड अ कॉम्पिटन्स about the route of their travel, suggest some points to clarify this statement. की होम्स अतिशय कार्यक्षम होता जेव्हा ते त्यांच्या एका गाडीतून ट्रॅव्हल करत असतात, तर तो गाडीत बसूनच बाहेर कुठल्या रस्त्यावरून आपण जात आहोत हे दिशेवरनं सांगू शकत होता. त्याबद्दल आपण लेसनमध्ये आलेल्या काही ओळींच्या माध्यमातून बघणार आहोत. The trio sat in a carriage. Immediately driver whipped up his horse and they plunged away at a furious pace through the foggy streets. आणि त्या कॅरेजमध्ये घोडागाडीत बसल्यानंतर घोडागाडी लगेच सुरू होऊन एक अतिशय जोरात आणि त्या धुक्यात असलेल्या रस्त्यातनं चालू लागते. दे वर ड्रायव्हिंग टू अन अननोन प्लेस, आणि त्या एका अज्ञात स्थळी जात असतात. विथ देअर पेस, fog and own limited knowledge of London, Watson lost the bearings, but his friend Mr. Holmes was never at a fault. की त्या धुक्यामुळे आणि वॅटसनला असलेलं लिमिटेड नॉलेज ऑफ लंडन सिटी, त्यामुळे तो सुरुवातीला गेस करतो आपण कुठे जात आहोत, कुठल्या दिशेने जात आहोत, पण त्यानंतर त्याचा त्या गोष्टीवरनं कंट्रोल सुटून जातो. पण होम्स वॉज नेव्हर ॲट फॉल्ट. पण होम्स त्याचं काम चालूच ठेवतो, ते कुठे जात आहे ते लक्षात ठेवण्याचं. ही वॉज मटरिंग द नेम ऑफ द प्लेसेस थ्रू विच दे आर ट्रॅव्हलिंग. He said the names such as the Rochester Row, Winstead Square, Hoxell
ब्रिज रोड, आणि तो सांगू लागतो हा चौक आला, तो चौक आला, अशा पद्धतीने. ही करेक्टली गेस द ब्रिज ऑफ थेम्स रिव्हर वेन दे अराइव्ड ऑन इट. आणि जेव्हा ते थेम्स नदीच्या पुलावर येतात तेव्हा सुद्धा तो ओळखतो की आपण आता पुलावरून जात आहोत. आफ्टर दॅट ही टूक द नेम ऑफ द वर्ड्सवर्थ रोड, प्रायरी रोड, लार्क हॉल लेन, स्टॉकवेल प्लेस, रॉबर्ट स्ट्रीट, कोल्ड हार्बर लेन, अशा अनेक स्ट्रीटची तो नावे घेतो. फ्रॉम ऑल दिस वी कॅन से दॅट द शेरलॉक होम्स हॅज अ गुड कॉम्पिटन्सी ऑफ देअर रूट. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण पहिल्या 1 ते 9 प्रश्नांची उत्तरं बघितली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया क्वेश्चन नंबर 10 to 18. थँक यू व्हेरी मच.